संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी महाराष्ट्र सरकारने जे खास बाब म्हणून 64 कोटी रुपयाचा शेतकऱ्यांसाठी विशेष कर्जमाफी दिली। त्यामध्ये सर्वप्रथम मी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतोय। त्याचप्रमाणे आमच्या उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि विरोधी पक्ष नेते, आम्ही दोन्ही मंत्री या संस्थेचे संचालक आहे। मी आहे भुमरे साहेब, पूर्वी आता खासदार झाले। आम्ही सर्वांनी प्रयत्न करून महाराष्ट्र सरकारला एक विनंती केली का आमचा रामकृष्ण जल उपसा जो आहे यामध्ये हजारो शेतकरी गुंतलेले आहेत। हजारो शेतकऱ्यांच्या नावावर व्याज चालू आहे आणि अशा पार्श्वभूमीवर जी आमची मुद्दल रक्कम होती 64 कोटी काही लाख रुपये ती महाराष्ट्र सरकारने आम्हाला दिली। त्याच्यामध्ये एक टर्म्स ऑफ कंडिशन टाकून दिला का संचालक मंडळाने आणि सर्वसाधारण सभेने ह्या दोघांमधून तात्काळ तो निर्णय घेऊन शासनाला पाठवावा। यासाठी 150 कोटी रुपये आमच्या बँकेवर जो वजा आहे व्याजाचा रूपाने, त्यासाठी महाराष्ट्र सरकारला आम्ही एक विनंती करणार आहे का सदरील जो व्याज आहे तो 150 कोटी असल्या कारणाने जिल्हा मध्यवर्ती बँकेला शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायचा असेल तर तो मोठा भुर्दंड बसेल। एक तर नांदेडच्या धर्तीवर आम्हालाही पॅकेज द्यावं, जिल्हा मध्यवर्ती बँकेला काही पैसे वापरासाठी द्यावे किंवा अनुदानाच्या रूपाने 100-150 कोटी काही दिले तर निश्चित ही जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांसाठी सक्षम आहे। लातूर नंतर मराठवाड्यामध्ये एकमेव औरंगाबाद संभाजीनगर जिल्हा जो आमची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्या माध्यमातून त्याचा विशेष फायदा हजारो शेतकरी याच्यावरून कर्ज माफ होणार आहे। त्याचा जो भाग भांडवल आणि ती जी रामकृष्ण जल उपसा आहे त्या जल उपसाला बँकेच्या ताब्यात राहील। बँक त्याला जे काही त्याची मुद्दल आणि व्याज जो आमचा 150 कोटी रुपये माफ करू लागलो त्याबद्दल राहील। अशा पद्धतीने आज ठराव सन्माननीय सदरील या मीटिंगमध्ये सर्व सन्माननीय सदस्यांनी एकमुखाने पास केला। आणि विशेष म्हणजे याच्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी। जे विशेष सर्वसाधारण सभेला सर्व जिल्ह्याचे विविध कार्यकारी सोसायटीचे निमंत्रित प्रतिनिधी येतात आणि त्यांच्यासमोर हा विषय ठेवून ही विषय पुढे याला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपण शेतकऱ्याच्या हितासाठी वापर करू लागलो, परंतु कोणी तक्रार केली तर परत याचा काही विपरीत परिणाम होऊ नये। संचालक मंडळाला ज्या ज्या शंका होत्या आम्ही त्या सर्व चर्चा केल्या। आपल्या जिल्ह्याचे या विभागाचे जॉईंट रजिस्ट्रार यांनाही बोलवलं, त्यांच्याकडून ही आम्ही सल्ला घेतला आणि सल्ला घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं काही करायला हरकत नाही। त्या पद्धतीने आज खरं म्हणजे गेल्या 45 वर्षापासून याची मागणी होती, पण 45 वर्षामध्ये अनेक अडचणी आल्या। आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांनी आम्हाला कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली। त्याच्यामध्ये जी आट टाकली ही बाकीचे उर्वरित पैसे बँकेने माफ करावे किंवा काय करावं तसा खुलासा तात्काळ महाराष्ट्र सरकारला करावा। म्हणून महाराष्ट्र सरकारचा मी कॅबिनेट मंत्री पण आहे, कॅबिनेटमध्ये हा ठराव झालेला आहे, परंतु शेवटी या कायद्याच्या बाजू सर्व तपासून जर्नल बॉडी समोर ठेवला, ती विशेष सभा बोलवली तर त्याच्याबद्दल जे आमच्या जिल्ह्याचे या बँकेचे मालक म्हणजे सर्व शेतकरी, विविध कार्यकारी सोसायट्या, नवनागरी अशा सर्व लोकांना बोलवून त्याच्यामध्ये आम्ही अंतिम निर्णय घेऊ। आणि हे सर्व घेतल्यानंतर याचा परिणाम असा होईल का या बँकेला जे काही आम्हाला आमची वसुलीमध्ये थोडाफार ज्या अडचणी येतात त्याही अडचणी आम्ही बँकेच्या वतीने महाराष्ट्र सरकारला कळवलं का शेतकऱ्याची कर्जमाफी करावी किंवा नाही हे महाराष्ट्र सरकार ठरवल, परंतु बँकिंग व्यवहारामध्ये पुढच्या भविष्यामध्ये बँका शेतकरीची हे पवित्र मंदिर चालवायचं आहे तर शासनाच्या मदतीशिवाय चालणार नाही। म्हणून शासनाला आम्ही अनिष्ट तफावत असेल त्याच्याबद्दल बोललो। खाली सोसायटी लेवलवर जी अनिष्ट तफावत आहे त्या माध्यमातून आज सर्व गांभीर्याने सर्व सन्माननीय सदस्य असतील, बँकेचे अधिकारी असतील यांच्याशी चर्चा केली आणि आता अंतिम निर्णय
जे झालेलं आहे ते 100 कोटीचा पॅकेज सरकारला मागावा किंवा सरकारने आम्ही जे 150 कोटी रुपये आज जे माफ केले ते 10 वर्षासाठी आम्हाला वापरायला द्यावं बँकेला, जेणेकरून त्याच्यावर तो पैसा आज जे बँकेचा नुकसान होऊ लागला तो भविष्यामध्ये होणार नाही, अशी आमच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळाने शंका व्यक्त केली। हे माफ करायला जिल्हा मध्यवर्ती बँकेला काही हरकत नाही, कारण की शेवटी ते 65 कोटी आले तर आमच्या रुटीनमध्ये येतील आणि ते शेतकरी बांधवाला किंवा आमच्या नॉन ॲग्री या दोघाला वापरायला मिळतील। करण्यासाठी बँकेचा संचालक मंडळाला कडे तो विषय आला, महाराष्ट्र सरकारने तशी आटच टाकून दिली का तोपर्यंत तुम्ही बाकीच्या पैशाचा हे लावणार नाही तोपर्यंत तिकडचे पैसे यायला आम्हाला अडचण येईल। परंतु सन्माननीय बँकेचे संचालक मंडळामध्ये ज्या संचालकांनी ज्या भावना मांडल्या त्या भावनेप्रमाणे आम्ही अंतिम याच्यावर आलो। याच्यानंतर ही महाराष्ट्र सरकारने सांगितलं की त्यांना 150 कोटी माफ करून टाका, आम्ही तुम्हाला काहीतरी पैसे देऊ। किंवा आज आपण पाहिलं का महाराष्ट्र सरकारने हा जे काही महिलांसाठी 1500 रुपये दर महिना केला त्याची मोठा बोज सरकारवर येणार आहे। वीज बिल माफ केली, पुढे वीज मोफत देणार आहे। हे सर्व करताना अनेक अडचणीमधून सरकार मार्ग काढतो, तर ही छोटीशी फिगर आहे। 150 कोटीचा काही फार मोठा भार नाही एक जिल्ह्यासाठी, संभाजीनगर जिल्ह्यासाठी तो सरकारकडे आम्ही करणार। मी मंत्री म्हणून त्याचा पाठपुरावा करील, आमदार म्हणून जिल्ह्याचे सर्व आमदार करतील, खासदार महोदयही करतील आणि याच्यामध्ये तो झाला तर निश्चित त्याचा फायदा बँकेला मिळेल। नाही, आम्ही माफ केले तर आम्हाला हे 150 कोटी बँकेचे पैसे आहे ना, हे बँकेचे व्याजासहित पैसे इतके झालेले आहे। आता व्याजासहित झालेले तर याला आता माफ करायचं आज शेतकरी बांधवाला माफ केलं तर आम्हाला सरकारने तितके पैसे एक तर 100 कोटी रुपये विशेष जसा नांदेडला दिला होता विशेष पॅकेज तसं द्यावं किंवा 150 कोटी रुपये आम्हाला बिनव्याजी 10 वर्षासाठी वापरायला द्यावे सरकारने। अशा पद्धतीने सर्व सदस्यांनी ज्या भावना मांडल्या त्या मी आपल्या समोर मांडू लागलो। शेवटी 150 कोटीचा जो खड्डा पडणार आहे जी तो सरकारने भरून काढावा असं म्हणतो। माझी अशी विनंती आहे, सर्व सदस्यांची विनंती आहे, सरकार याच्यावर विचार विनिमय करेल। आता ह्या सर्व गोष्टी झाल्या, आम्ही सरकारला विनंती केली कर्जमाफीच्या बद्दल काही करता येईल का, म्हणजे जेणेकरून या बँकेमध्ये 3 लाखापर्यंत 2.5 लाखापर्यंत कर्जमाफी झाली तर बँक त्या संकटातून बाहेर निघाल। शेवटी ही शेतकऱ्याची बँक आहे, शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करणारी बँक आहे। हे शेतकऱ्यांसाठी करतात तर शेतकऱ्यांसाठी सरकार बी अनुकूल असतो। प्रत्येक वेळेस सरकारने आतापर्यंत जे निर्णय घेतले ते शेतकरी बांधवाचा हित लक्षात ठेवूनच घेतले। सर तुम्ही आता बोलताना म्हटलं की वीज बिल माफ करणार सरकार, हो कुणाचा आणि कसला आणि सरकारची पॉलिसी तयार झाली का आणि कधीपासून लागू होणार? हे पहा, अजितदादांनी कालच तुम्ही ऐकलं असेल का महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी वित्तमंत्री म्हणून जो आमचा राहिलेला जो बजेट होता त्याच्यामध्ये प्रोव्हिजन करताना 1 हाऊस पॉवर पासून तर 7.5 हाऊस पॉवर्स पर्यंत वीज राहणार नाही, फुकट मिळेल, मोफत मिळेल। बाकीचे जे आकडेवारी आहे, बाकीची आकडेवारी जी आहे जुनी किती आहे, थकीत किती आहे, कशा पद्धतीचे ते आकडेवारी काढू लागले आणि त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय अंतिम निर्णय घेतील। परंतु कालच्या घोषणेचा सर्व शेतकरी बांधवांनी विशेष स्वागत केला का पंजाबच्या नंतर कोणता राज्य असेल तर माझ्या माहितीप्रमाणे हे महाराष्ट्र राज्य आहे। किती वर्षासाठी जाईल? नाही आता योजना माफ झाली म्हणजे आता परमनंट पुढच्या भविष्यामध्ये शेतकऱ्याला 7.5च्या मोटर पर्यंत कोणताही बिल भरायची गरज राहणार नाही। तुम्ही ज्या योजनेचा उल्लेख केला लाडली बहीण योजना, जी त्याच्यामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर लाभ मिळणार नाही। ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतोय त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही। श्रावणबाळ योजनेचा ज्यांना लाभ आहे त्यांना सुद्धा मिळणार नाही। मग ह्याच ज्यांना खरी गरज आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यांनाही आपण 500 रुपये वाढवले, 1000चे 1500 केले। हे 1500 जे लाडली बहीण ही योजना काढली त्याच्यावर अशी शंका कॅबिनेटमध्ये बी काही लोकांनी व्यक्त केली की त्यांनाही याच्यामध्ये समाविष्ट करा। परंतु सरकारने आता जो निर्णय घेतलेला आहे ह्या निर्णयामध्ये एकच व्यक्ती 2 लाभ घेऊ शकत नाही असं त्याच्या पाठीमागचा धोरण आहे। परंतु याच्यावर बी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय अंतिम निर्णय आता घेताना शेवटी कसं आहे पहिला जो काही घ्यायचा आहे तो समोर ठेवूनच तुम्हाला प्रत्येक बहिणीला समजा 1500 रुपये द्यायचे आहे, दुसऱ्या बहिणीला एक योजनेमध्ये देत असेल
तर दुसऱ्या योजनेमध्ये त्याला घेता येणार नाही. जे काही सदर आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे उत्पन्न आहे, जे काही उत्पन्न कमवतात अशा व्यक्तीला त्याच्यामधून बाहेर काढू. अल्पसंख्याकांसाठी निर्णय घेतला कालच्या बजेटमध्ये. अल्पसंख्याकांसाठी आपण खूप प्रयत्न केले होते, तरी बजेट कमी देण्यात आला. त्याचा महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाने वोटिंग केलं म्हणून बजेट कमी देण्यात आला असं त्यांचं म्हणणं आहे. हे पहा, मी आपल्याला स्पष्ट शब्दामध्ये बोलतो. ते यासाठी मी बोलू लागलो का अल्पसंख्याक समाजाला देश स्वतंत्र झाल्यापासून, राज्याची निर्मिती झाल्यापासून शिंदे सरकार, देवेंद्रजींचा सरकार, अजितदादाचा सरकार यांनी जितके पैसे दिले, माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत कोणीही दिले नाही. आता तुम्ही पहा, 2 दिवसानंतर परत येणार आहे. आमची कशी ही रेग्युलर मागणीची घोषणा झाली, आता पुरवणी मागण्याची मान्यता होणार. पुरवणी मागण्यामध्ये मायनॉरिटीला पैसे देण्यासाठी त्यांनी कोणत्याही गोष्टीला नाही म्हणले नाही. दोन्ही मुख्यमंत्री महोदयांनी माझ्याशी चर्चा केली, मी त्यांच्याशी चर्चा केली आणि मायनॉरिटीला कधी नव्हे इतका पैसा तुम्हाला या 15 दिवसाच्या आत मिळणार आहे. लाडका भाऊ योजना नाही कळे ना, लाडका भाऊ म्हणजे तुम्ही माझे लाडके भाऊ आहे हे तुम्हाला इथे बोलवलं, योजनेची माहिती देऊ लागलो. ह्याच भावासाठी मोठा सन्मान आहे भावांचा सर्व. एक विषय असा आहे की तुम्ही जरंगे पाटलांबद्दल पहिले हे सर्व यांचे झाले का त्या विषय तो विषय आहेच. मला तुम्ही सोडणार नाही, मला माहित आहे, आणि मीही ते बोलल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला माहित आहे. जी 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 काय प्रयत्न करणार, कोणाला भेटणार? मी सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे शेतकऱ्याच्या बद्दल न्याय घेताना कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये न्याय देवता म्हणून ज्यावेळेस न्याय देतात, त्यामुळे ते शेतकऱ्यांचा मुलगा आहे. शेतकऱ्यांसाठी मदत करण्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा यांच्या सोबत चर्चा करून या 10 ते 12 दिवसामध्ये ह्या विषयाला सन्माननीय संचालक व्हाईस चेअरमन साहेब किरण पाटील आहे, अर्जुन पाटील चेअरमन आहे इथे, आणि सर्व संचालक मंडळ आहे, यांच्या समोर मी यांना गवाही दिली की मला 10-12 दिवस द्या. शेवटी सरकारचा निर्णय, अधिवेशन चालू आहे, कोणतीही घोषणा इथे होऊ शकत नाही. अधिवेशनामध्ये काय मिळेल हे सर्वांना माहीत पडेल. पीक कर्जाचं कसं नियोजन आहे आपलं? पीक कर्ज किती दिलं बँकेने ह्या वेळेला, काय मला वाटतं राज्याची अनिष्ट तफावत जी 6,000 काही कोटीची होती, पहिले आम्ही जे माहिती घेतली ते देशभरमध्ये किती आहे याचा मला अभ्यास नाही, पण आपल्या राज्यामध्ये 6,000 काही कोटी रुपयाचा पहिले होता, आता 7,000 कोटी झाली असेल. कारण की चक्री व्याज तो चालू असतो ते संस्थेच्या नावावर. आणि सन्माननीय मला असं वाटतं अमित शहा साहेब या 2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये मुंबईला येणार आहे, आणि ते सहकारचे केंद्रामध्ये सर्व महत्त्वाचा खाता त्यांच्याकडे असल्याकारणाने ते याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून काही अंतिम निर्णय घेतील अशी माझी अपेक्षा आहे. अनिष्ट तफावत जी संस्था लेवलला आहे त्याच्यामुळं बँक चालवण्यासाठी अनेक अडचणी येतात, त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही त्यांना नम्र विनंती केली. अंतिम निर्णय घेणं त्यांच्या हातामध्ये आहे, पण आम्ही प्रस्ताव देणार आहे. बँकचा आज 18 कोटी रुपये, कधी नव्हे या 30 वर्षामध्ये पहिल्यांदा 18 कोटी नफ्यामध्ये आपली बँक आली. आदर्श घोटाळा आल्यानंतर सर्व डिपॉझिट आमची वाढली, तेही आमच्याकडे लोकांचा विश्वास. शेवटी हा शेतकऱ्याचा पवित्र मंदिर आहे ही बँक, आणि या बँकेचा भागभांडवल हे सर्व आपण एकंदरीत पाहिलं तर मला असं वाटतंय की ह्या वर्षी 18 कोटी रुपये निव्वळ नफा आम्हाला मिळणार आहे. आणि त्या माध्यमातून बँकेची परिस्थिती जे आमचा वसुली कमी होती त्यासाठी आम्ही शेतकरी बांधवांच्या वतीने विनंती केली सरकारला. आता सरकार निर्णय घेणं, आम्ही कॅबिनेटमध्ये सर्व मंत्र्यांनी आपापल्या पद्धतीने आपल्या भावना मांडल्या. त्यामध्ये एक मागणी आमची जी आहे MSCBची महत्त्वपूर्ण शेतकऱ्याला विद्युत पुरवठा दिवसा करावं, नंबर 1. नंबर 2, त्यांना माफी द्यावी, पुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना हे फ्री ऑफ चार्ज 7.5ची मोटरपर्यंत शेतीसाठी वापरायला मिळावी. हे महत्त्वाचा निर्णय आहे, आणि तो निर्णय महाराष्ट्र सरकारने आता जो मान्य केला त्याच्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल या परिस्थितीनुसार जो आमचा नफा आहे त्या नफ्याच्या माध्यमातून 18 कोटी 76 लाख रुपये इतका आम्हाला निव्वळ नफा बँकेला झालेला आहे.
अजून हे 65 कोटी आल्यानंतर ही रुटीन झाली तर बँकेची परिस्थितीमध्ये सुधारण्यामध्ये महाराष्ट्र सरकारचे आता मूळची रक्कम आहे साहेब तुमची. ही 64 कोटी रुपये तुम्हाला सरकारने दिले केले. जी म्हणजे 150 कोटी तुम्ही त्यांना मागताय. नेमकं म्हणजे ही 150 कोटी म्हणजे हे 64 धरून आहेत की कसे? नाही हे कसं आहे 150 कोटी हा मी 1-2 मिनिटात क्लिअरिफिकेशन देतो. आमच्याकडे टोटल आमचा व्याज जो आहे टोटल मुद्दल 64 कोटी आहे ती सरकारने दिली. व्याजच्या बाबतीत बँकेला निर्णय घ्यायला सांगितलं ते 150 कोटीचा आम्ही आज निर्णय घेण्यासाठी आलो होतो. परंतु अनेक संचालक 150 कोटी झालं. हा 150 कोटी व्याज आहे आता 40 वर्षामध्ये साहजिक आहे. म्हणजे हा तो 150 कोटी रुपयाच्यासाठी आम्हाला आता सरकारने एक आदेश दिला. सहकार खात्याने आम्हाला जे दिलं सरकार महाराष्ट्र सरकारने एक आदेश दिला. त्या आदेशामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे GR मध्ये एक तर आपण आपल्या संचालक मंडळाची मीटिंग बोलवा किंवा अब्लिक विशेष सभा बोलवा आणि त्याच्या माध्यमातून याच्यामधला अंतिम निर्णय घ्या. तर अंतिम निर्णय घेण्यासाठी आम्हाला जी अडचणी आल्या कारण बँकेला 150 कोटी रुपये माफ करावं लागेल. साहेब संचालक जायस्वालच्या जागेवर कोणाला नाही नाही बसवलं? हा विषय 64 कोटी जे आहे मुद्दल ते कर्ज रूपाने शासनाने आपल्याला दिलेलं आहे. नाही 64 कोटी आम्ही जे कर्ज दिला होता मूळ त्यावेळेस ते ती रामकृष्ण जल उपसा आदरणीय बाबाच्या काळामध्ये ती झाली. सुरेश पाटील सर्व होते ते. तर 64 कोटी जे आहे ते कर्ज रूपाने आपल्या सभासदांकडे आहे शेतकऱ्यांकडे आणि त्यांनी ते परतफेड केलं नाही. योजनेचं जे काही पद्धतीने झालेलं आहे Correct. तर त्या 64 कोटीवर हे 150 कोटी रुपये व्याज. त्या शेतकऱ्यांकडे आहे. एकदम ते correct. कर्ज फेडू शकत नाही. बरोबर. मुद्दल मिळून व्याज 150 कोटीचं असं. नाही हे 64 वेगळे आहे. आता मूळ 150 कोटी सरकारला माफ करण्याचा प्रस्ताव आम्ही दिला तर हे बँकेच्या टोटल व्यवहारामध्ये हे 150 कोटी माफ झाले असं गृहीत धरता येईल आणि त्यावेळेस त्यांचा सातबारा कोरा होईल. 150 कोटी तुम्ही बँकेसाठी मागितले. रामकृष्ण उपसा सिंचन योजनेची एकूण मुद्दल व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या डोक्यावर किती आहे आणि असे किती शेतकरी आहेत ते सांगितल्यानंतर मग पुढच्या प्रश्न. मला वाटतं किती 210 कोटी टोटल झाले 210 कोटी. पहिला हे 64 बाजूला निघाले राहिले 150 कोटी आणि 17,000 मला वाटतं 64 कोटी 26,69,000 रुपये 59,000 रुपये बरोबर आहे. त्याला संस्थेचा व्याज आला 145 कोटी 27,90,000 आणि एकूण व्याज झाला 2,95,000 व्याजासहित 49 लाख बरोबर आहे. याच्यामधून 64 काढले तर 51 राहतात 151 म्हणजे 150 कोटी राहतात. तर हे तुम्हाला लागलं तर याची कॉपी मी सर्वाला झेरॉक्स कॉपी या सर्व कॉप्या बनवा हा ना जी 2100 असेल मला वाटतं. एकूण मानसिकता काय झालेली आहे की या उपसा सिंचन योजनेचा जो ओझा आहे सातबाऱ्यावरचं जी जी ते क्लिअर करायची इच्छा आहे का फक्त सरकार जर म्हणलं तरच करायचंय? तुमची मानसिकता काय? माझी प्रामाणिक मानसिकता आहे का शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा व्हायला पाहिजे माझी मानसिकता. परंतु संचालक मंडळामध्ये सन्माननीय संचालकांनी जे काही बोललंय त्याचा एक एंट्री करावी लागते. त्यांचं मत त्याच्यामध्ये नोंदावं लागतं. याच्यानंतर मी 10-12 दिवसामध्ये परत सरकारकडून याचा अंतिम निवाळा करेल आणि अंतिम एकदा झाला समजा आता रामकृष्ण बाबाचा मुलगा आप्पासाहेब त्याची इच्छा आहे का तात्काळ करा. डॉक्टर दिनेश आहे त्यांची इच्छा आहे तात्काळ करा. मी बोलू लागलो राम हरी परिणाम भोगावा लागतील. आता नाहीचं नाव मी आज सांगणार नाही. जे नाही बोलतील ते तुमच्या समोर येतील. अपेक्षा आहे का की केंद्र सरकारने जसं 64 कोटी रुपये दिले राज्य सरकारने तर आणखी काही थोडीफार मदत करावी असं मला असं वाटतं का सरकार करेल अशी मला अपेक्षा आहे. शेवटी मी बँकेचा बी प्रतिनिधी आहे सरकारमध्ये कॅबिनेट बी. तुम्हाला एकनाथ शिंदेकडून जास्त अपेक्षा आहे. येस सर करा ना. आता 9 रत्न होते एक कमी झाले 8 रत्नामध्ये मी आहे. एक रत्न मी दिल्लीला पाठवलं. कधी होता पालकमंत्री? मला ज्या वेळेस मुख्यमंत्री सांगतील व्हा पालकमंत्री तर कोण नाही म्हणणार. पण त्यांनी बोलायला पाहिजे. मालकाचा कोणी मालक नसतो. मालक मुख्यमंत्री महोदय आहे आणि ते ज्या वेळेस ठरवतील ज्याला ठरवतील तोच होईल. सर पालकमंत्री पदासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांना काही विनवणी केलेली आहे का? तुम्ही भेटलात असं कळालं? नाही भेट तर आमची रोजच होते.
मी काल कॅबिनेट झाला आमचा, जो रोज भेट होते पालकमंत्री म्हणून. आज त्या विषयावर सर्वात पहिले आमची मागणी होती, कर्जमाफीच्या बद्दल काही निर्णय घेता येईल का, वीज बिलाच्या बाबतीत काही निर्णय घेता येईल का, आणि महिलांसाठी काही देता येईल का, युवांसाठी काही देता येईल का, अशा अनेक मागण्या होत्या. अनेक मागण्यामधून काही मागण्या सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्हींनी मंजूर केल्या आणि त्याचा परिणाम बरोबर भाजप सुद्धा मला एक सुद्धा लॉबिंग काही अधिकार आहे का या पदावर? मला शंभूराज देसाई आणि उदय सामंत सुद्धा होणार आहे. नाही, ऐका ना, माझा स्पष्ट शब्द आहे की हा जो आहे हे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाच्या वाट्याला आलेला संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा आहे. दुसऱ्याची चर्चा करण्याची गरजच नाही. हमारे अंगना में तुम्हारा क्या काम है, सीधा सीधा है वो. हमारा कोई भी होगा, 8 रत्न है अभी हम. जिल्ह्याचाच पालकमंत्री होईल एवढं तर ठाम. मला तर वाटतं की जिल्ह्याचाच करायला पाहिजे. सत्तारच करावं. आपका हो गया सब. बरोबर आहे की नाही साहेब? जब और कितने दिन बचे? 100 दिन. हा जो पालकमंत्री बी 100 दिवसाचा राहणार आहे. सरकारचा कार्यकाळ फक्त 100 दिवसाचा राहिलेला आहे. पुढच्यासाठी आम्ही पुन्हा येऊ. पण मंत्रिमंडळ विस्तार झाला तर पुन्हा एकदम रेसमध्ये येईल ना पालकमंत्री. हे पहा, रेसमध्ये कोणाला ऐका ना, कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे सर्व मुख्यमंत्री ठरवतात. विस्ताराची आणि शक्यता वाटते का तुम्हाला? मला ते बी मुख्यमंत्रीच ठरवतात. तर मला आपल्याकडे कोट शिवून बसलेले काही लोक आहेत जे व्हायचं तर होईल, पण तुम्हाला होण्याची इच्छा आहे. कशी इच्छा राहणार नाही? हा ना. अरे बाबा, कधी असतं तर मी हा ना. हा यार, इच्छा कशी राहणार आहे? मला आता पालकमंत्री होण्याची बी इच्छा नाही. कसा पालकमंत्री साहेब, बोला. तुमची इच्छा व्यक्त करताय, पण काही लोकांनी अनेक वर्षापासून कोट शिवून घेतलेले आहेत, त्यांची इच्छा कधी का? मी याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही. बोला पुढचा. तुमचं असं आहे की तुम्हाला राजकारणातलं सत्ता समीकरणातलं वारं कळतं. वारं बरोबर लक्षात आल्यानंतर तुम्ही तिकडे तोड करून उभे कार्यक्रम- मी विधानसभेच्या नंतर टोपी काढल. तुमचं कार्यक्रम भविष्यात काय काँग्रेसमध्ये असणार जाणार आहे? आहे का? ते पण सांगा ना. तर मी काय बोलू लागलो? काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे असं एक लक्षात घ्या, माझा स्टेटमेंट मी स्पष्ट दिलेला होता, आताही देतो. तुम्हाला लागला तो रिपीट करतोय. जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबाचा विश्वास अब्दुल सत्तारवर आहे तोपर्यंत धनुष्यबाण मला 101% माझी निशाणी आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की सत्तार भाई, तुमच्याकडून आमच्या अपेक्षा अशा होत्या, तुम्ही असं नाही केलं तसं नाही केलं, ऐकून तर घ्या, त्यावेळेस माझा करार संपून जाईल. पण प्रासंगिक करार म्हणतात. दुसरं मनोज जरांगेचं तुमचं फार जमायला लागलं आजकाल तुमच्या नाही, हा मी बी बोलतो तुम्हाला. समीकरण काही येतंय का? त्याच्याबद्दल बी मी तुम्हाला खुलासा करतो. मला एक कळत नाही का मनोज जरांगे पाटील साहेबाचा स्वागत करणे, त्यांचा अभिनंदनाचा ठराव मुसलमानांनी घेणं हे पाप आहे का? आणि हा गुन्हा असेल तर मी रोज करल आणि जिल्ह्यात जाऊन करल, असं नाही. त्यांनी आमच्या समाजाच्या बद्दल चांगल्या भावना जरांगे पाटील साहेबांनी व्यक्त केल्या. आम्ही त्यांचा सत्कार केला, स्वागत केलं. दुसऱ्याचा पोट दुखण्याचा खडकूछाप लोक टकटक करू लागले, त्यांचा काही प्रश्नच नाही याच्यामध्ये. मी स्पष्ट बोलू लागलो, खडकूछाप असं नाही. एक लक्षात घ्या पत्रकार महोदय, ह्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी मी जरांगे पाटलांचा आमच्या समाजातर्फे जो आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये अभिनंदनाचा ठराव केला त्याला मी आजही छाती ठोकपणाने बोलतो. आणि जरांगे पाटील साहेबाचा ठराव घेण्यामध्ये कोणाचा पोट दुखत असेल तर त्यांनी माझ्यासमोर मैदानामध्ये यावं. अरे टीका करणारे तेच तर खडखड करतात, चिल्लरले खडखड करतात. विषय तो नाहीये. अरे विषय ऐका, पहिले येत आहे का यांचा विषय तो उद्या. जे चिल्लर आहे ते खडखड करतात. अब्दुल सत्तार बंद आहे, अजून 100 दिवसानंतर कोणामध्ये दम आहे तर या आणि आजमून घ्या. मी त्यावेळेस बी तुम्हाला शब्द बी बोललो, पण तुम्ही ते पुढे शब्द टाकतच नाही. मी बोललो आदरणीय सन्माननीय जरांगे पाटील साहेबांनी जी मागणी केली त्यामध्ये रिझर्वेशनचाही शब्दामध्ये मी बोललो का ओबीसीला धक्का न लागता, पण हे दाखवणारच नाही. जे मी दुसरा बोललो तुम्ही तेच दाखवणार, मला माहित आहे. एकच दे दादा, 1 मिनिट घेतो. तर मी माझ्या वेळेस प्रत्येक वेळेस तुम्ही सन्माननीय पुरे पत्रकार त्याला साक्षी आहे का मी बोललो ओबीसीला धक्का न लागता त्यांनाही दिलं. मुसलमान समाजाला उच्च न्यायालयाने शिक्षणामध्ये जे मंजूर केलं ते द्या. ते बोलत असेल तर मग त्यांचं मी अभिनंदन करणं पाप आहे का?
आणि हे पाप असेल तर मी रोज करेल, मी बोलू लागलो. मला काय फाशी कोणी देईल मी त्या जलावही जायला तयार आहे. परंतु मी कोणत्याही राजकीय भावनेने त्यांचा अभिनंदनाचा ठराव महाराष्ट्राचे सर्व लोक त्या आयुक्तालयाचा मुसलमान जबाबदार, हिंदू जबाबदार तिथे होते, त्याच्यामध्ये ओपन केला. पण त्याच्यामध्ये करताना मी दुसरा काही बोललो का ओबीसीवर अन्याय करा? बिलकुल नाही. ओबीसीला न्याय द्या, मराठा बांधवालाही न्याय द्या. आणि आम्ही तर सांगितलं का मराठा बांधवाला न्याय देताना ह्याच अधिवेशनमध्ये द्या, हे बी बोललो मी, ते नाही बोलत. आणि हे पहा जरंगे साहेब हे बी एक राजकारणाचे आयकॉन केंद्रबिंदू आहे. आता लोकांना काही वाटत असेल पण ते बी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्यांच्या एक आवाजवर लाखो लोक जमा होतात. लाखो मिनी जमा केले नवीन नाही, एकच मिनिट, लाखो लोक जमा होतात. मग त्या लाखो लोकांमध्ये त्यांचं अभिनंदन होतो, टाळ्या वाजवतो. त्याला कोणी नाही सत्तार काहून बोलला? अरे वा, मी 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 जबाबदारी नाही दादा. हे शब्द जो आहे ना लोक त्याचा चुकीचा अर्थ आणि ते रिपीट होत आहे. हा. घटना असं आहे की बोला. ते जे आरक्षण आहे 6% एज्युकेशन, आता तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला ते करू देतील का? त्यांचा तर अजेंडा आहे मुसलमानांना आरक्षण द्यायचं नाही. हे पहा मी तुम्हाला तेच त्या बोललो. विरुद्ध कसं लढणार तुम्ही ऐका ना. तत्व आहे ना. हा हो साहेब, तुम्ही जरांगे बोलतात, जरांगे- साहेब तुमचा महत्वाच्या प्रश्नाला उत्तर तर ऐकू द्या. त्याच्या आधीचा नाही नाही एक यांचं उत्तर होऊ दे ना. एकदा यांचं उत्तर होऊ दे ना. बोलो सासू साहेब, बोलो. तर माझा हो द्या. मुस्लिम आरक्षण मिलेगा क्या आपको? एक पहिले इनका होऊन द्या ना. फिर तुम दुसरे तो उनका तो होणार ना पहिले. हा एक कोणाचा तरी पत्रकार बांधवाला माझी हात जोडून विनंती आहे का आपण मी सर्व प्रश्न तुमचा एकही प्रश्न जोपर्यंत शेवट समजत नाही, माझा कुठेही तुम्ही काही लावणार तेल नमक मिरची लावून त्याची कुठे मार्केट करायची तेही करून घ्या, पण मी सत्य बोलणारा माणूस आहे. मी आताही सांगतो जबाबदारीने का आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला समाजाच्या भावना कळवल्या. उच्च न्यायालयाचा जो निर्णय झाला होता तोही एज्युकेशनच्या बाबतीत कळवलं आणि त्याच्यावर बी त्यांनी निर्णय देताना मी अजून एक शब्द बोललो, आताही बोलतो तुमच्या समोर, का ज्या वेळेस निजाम सरकार होती त्यावेळेस बी आम्हाला इतका निधी नाही मिळाला जितका निधी शिंदे सरकारने देवेंद्रजीने आम्हाला अजितदादांनी दिला. याचाही तुलनात्मक आपण अभ्यास करा ना, का राज्याला ज्या वेळेस मुस्लिम समाजाला न्याय देताना हे सरकार हिंदुत्ववादी आहे, मी त्याला मानतोय की हिंदुत्ववादी आहे, त्याच्यामध्ये कोणाला बोलायला शंका नाही, परंतु त्यांनी आमच्या समाजावर बी अन्याय केला नाही. याच्यासाठी मी त्यांचा अभिनंदनाचा ठराव तिथे बी घेतला. आणि का नाही घ्यायला पाहिजे? ज्या सरकारने आम्हाला मदत केली, एखादा विशेष नेता आमचा समाजाची मागणी करत असेल तर मी त्याचं अभिनंदन करणं हे चूक नाही आहे. पण काही जे खरखड करू लागले खरखुचाप, त्याचं मी उत्तर देईल. चला बोला बोला. आरक्षण सर आपकी सत्ता में आरक्षण का क्या है बात? मुस्लिम आरक्षण का निर्णय हुआ क्या आपकी सत्ता? आपकी सत्ता जब तक है काउंसिल में निर्णय हो सकता क्या? निर्णय अपेक्षा रखना, पत्थर उछालना पड़ता है, आसमान को छेद होएगा उसकी परवाह नहीं करते हम, लेकिन हमने जो मांगनी करे वो मांगनी हमारी है और वो होगी और उसको आगे न्याय मिलेगा, ये हमारी अपेक्षा है. मैं जो समाज में आए, हर समाज को अपने अपने समाज का स्वाभिमान रहता है, लेकिन उसके संगात बाकी के समाज का भी सम्मान करना पड़ता है और वो सम्मान के संगात करने की हमारी अपेक्षा है. मैंने वहां बताया आपको कि 1 नंबर का हिंदू भाई हमारा बड़ा भाई है, उसके बाद में दलित भाई 2 नंबर पे, आदिवासी भाई 3 नंबर पे, हम 4थे नंबर पे. हमको न्याय देना चाहिए और वो न्याय के बारे में मांग रहे हैं हम सरकार से. हालात तो खराब है ना सब मुसलमानों में. 2.5 वर्षामध्ये मुस्लिम आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्यात काही चर्चा झाली आहे का ते सांगा. एक लक्षात घ्या, मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला 2दा या विषयावर बोललो आणि मुस्लिम समाजाच्या ज्या भावना होत्या ते नॅशनल लेवलवर आज जे मुस्लिम समाजाचा विरोधी मतदान पडला तो काही सिल्लोडमध्ये किंवा औरंगाबाद संभाजीनगरमध्ये नाही, देशभरमध्ये अनेक मतदारसंघाचा तुमच्याकडे रेकॉर्ड आहे, माझ्यापेक्षा जास्त तिथे पडलेला आहे. त्याला काही एकट्याला, परंतु एक समाजाला न्याय मागण्याचा अधिकार आहे आणि मी तो माझ्या पद्धतीने त्या कॅबिनेटमध्ये प्रत्येक वेळेस जे मला बोलायचं आहे ते मी बोलतो. मुख्यमंत्री महोदयाला बोलतो, उपमुख्यमंत्री महोदयाला बोलतो. 30 कोटी रुपयाचे 500 कोटी असेच झाले का ते मी बोललो, मी ते प्रस्ताव आणला. आता मला वाटतं का परवापासूनच आम्ही अर्ज मागू लागलो का आदिवासी आणि मागासवर्गीय बांधवांचा आणि ओबीसीसाठी जसे मुलं 200 कॉलेजेसमध्ये जातात PG करायला, त्याला 40 लाख रुपये खर्च होतो, तेही महाराष्ट्र सरकारने मंजूर केला. ह्या वर्षी पहिल्यांदा मुस्लिम समाजाची मुलं ही विदेशच्या ज्या जगाभरामधल्या 200 कॉलेजेस आहे त्याच्यामध्ये त्यांना ॲडमिशन,
हे सर्व मी बोललो म्हणूनच आलो ना। नहीं निकला अभी तक। मार्टी का भी जीआर आने वाले 2 कैबिनेट के अंदर हो जाएगा, एक ही इसमें पूरे कर लेंगे तो बोलेंगे फिर ये सरकार हिंदुत्ववादी है का मुसलमानवादी है, तुमको ही बोलने के लिए तेल नमक मिर्ची लगाएंगे। पण आता आरक्षणावरून संबंध राज्याचं राजकारण असेल, समाज बरोबर आहे, बरोबर निघालेला आहे जी। मराठा समाज एकत्रित झाला जरांगे पाटलांच्या पाठीशी, ओबीसी समाज एकत्रित होतोय हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या पाठीशी। आता मुस्लिमांच्या आरक्षणाची सुद्धा मागणी आहे, तर मुसलमानांनी एक व्हायला पाहिजे की नाही? मुसलमान एक कसे होतील? कारण एकीशिवायचं राजकारण पुढे होणार नाही। एकी असेल तर काय पदरात पाडून येते हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज आहे। एक मिनिट, यांनी एक महत्वाचा प्रश्न जे बोलले त्याच्याशी मी सहमत आहे। ही एकी तुम्ही सकाळी फजर की नमाज के बाद जो लेना लगे था देखे नहीं आपने? कमाल होगी। मुस्लिम समाजाने ज्या एकीने मतदान केलं ते काही लपलेलं नाहीये, 2-5% सोडले आमच्यासारखे, तर बाकी सर्व एक लाईन मध्ये जुडलेले। मी बी जुडून जाईल कधी। चांगली गोष्ट आहे लाईन मध्ये जुळले, पण ती लाईन कुणाचं भलं करून गेली हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। ही लाईन जे मी बोलू लागलो, ओबीसी बांधो, हे मराठा बांधव एक मोठा भाऊ आहे, ओबीसी बांधव छोटा भाऊ आहे, आणि त्याच्या आजूबाजूची लाईन सर्व जोडली तर एकनाथ शिंदे साहेब याच्यावर उपाय काढणार, रामबाण औषध काढणार। मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का ह्याच अधिवेशनमध्ये याचा काय राहील ते त्यांच्या मुखातून विधानसभेमध्ये घोषणा करतील अशी माझी अपेक्षा आहे। आणि मुसलमान समाजाला जे काही उच्च न्यायालयाने रिझर्वेशनाचा शिक्कामोर्तब केलेला आहे तो निश्चित हा सरकार त्याच्याबद्दल विचारविनिमय करू लागला। नवीन समीकरण जमणार आहे जरंगे आणि शिंदेगड किंवा तुम्ही किंवा मुस्लिम आणि मराठा वगैरे, अरे जितके यम असतील आम्ही सर्व मिळून जाऊ। फक्त प्रयत्न सुरू आहेत कसं काय? फक्त यम आता यांनी जे विचारलं तेच बोलावं लागेल। मी दुसरा बोललो तर परत त्याला एक तरी नवीन फाटा उठल। मग काही लोकांचे बाप तज्ञ होते, जस्टिस होते, ते मला सांगाल याचा अर्थ याला कळतं का? मी तर साधा सिंपल टोपी रुमालवाला पुढारी आहे, परंतु एक मला मी एक बोलतोय का जरंगे पाटील साहेबांच्या मागणीचा विचार गांभीर्याने महाराष्ट्र सरकार करू लागला। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजित दादा, तुम्ही पहा या 10 दिवसाच्या आत तुम्हाला ती ब्रेकिंग न्यूज तुमच्या सर्व चॅनलवर देण्याची व्यवस्था सरकारतर्फे आम्ही करू। 10 दिवसात हा विषय संपवायचा आहे। शेवटी कोणीही राजकारण करणार, त्यांच्या राजकारणाशी मला घ्यायचं द्यायचं नाही। मला एकच बोलायचं आहे का ओबीसी समाजावर अन्याय न होता मराठा बांधवाला कायद्याच्या चौकटीमध्ये बसून न्याय देता येईल। मराठा समाजाला 10% आरक्षण दिले जाईल, ते बी सगळे सोयऱ्याचा मुद्दा आहे, तिथं अडले सगळे। याच्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री सातत्याने तासोन तास मीटिंग घेऊ लागले, चर्चा करू लागले, विधी तज्ञाशी चर्चा करतात। काही रिटायर्ड जस्टिस असतील त्यांच्याशी, जे काही विधी तज्ञ जे सन्माननीय वकील महोदय आहे, मोठे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये काम करणारे, त्यांच्याशी त्यांची चर्चा चालू आहे। अधिकाऱ्यांना बोलवतात, 2-2 तास चर्चा करू लागले। मराठा बांधवाला त्यांनी शिवाजी महाराजाच्या प्रतिमेसमोर हात ठेवून शपथ घेतलेली आहे। आम्हाला 100% विश्वास आहे की त्याला ते न्याय देणार। आला आता हे लफडा, आता तो विषय बंद झाला, आता तो विषय संपलेला आहे। त्या संपलेल्या विषयाला की तुम्ही शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये विमाचा निर्णय घेतला होता आणि ते शेतकऱ्यांना आवडला होता, पण ज्या आता सध्या घडीला त्या 1 रुपयाच्या जागी शेतकऱ्यांकडून पुढे 500 रुपये 100 रुपये असे पैसे घेतले जात आहेत। तर ते तुम्ही जे घेतला निर्णय होता त्या घेतल्या निर्णयाबद्दल मला वाटतं आपण ज्या पद्धतीने बोलले, मी निश्चित याची तपासणी करेन आणि 1 रुपयाच्या ऐवजी कोणी 2 रुपये बी घेतले असेल तर त्याला कायद्याने सोडल्या जाणार नाही, त्याला माफ करल्या जाणार नाही। असे खटमल कदाचित पैदा झाले असेल तर याला रगडण्याचा काम शेतकरी बांधवाचा रक्त पिणारे खटमल हे संपवावं लागेल राज्यातून। आणि त्यासाठी मी तिकडचा एक कॉपी तुम्हालाही देतो आणून का असे काही दलाल काही लोकांकडून पैसे घेत असाल तर निश्चित नाही आम्ही ते स्टिंग ऑपरेशन केलंय, ते सगळ्यांच्या समोर आणले। अनेक ठिकाणी 500 रुपये 200 रुपये 100 रुपये 700 रुपये घेतात हे आलेलं आहे। मुख्यमंत्री असं म्हणाले की त्याच्यावर आम्ही कारवाई करू आणि वगैरे करायलाच पाहिजे। हे सगळं होत असताना तुम्ही ज्या महत्वाकांक्षी ते 1 रुपया असं ठेवलं होतं ना,
त्याला कुठंतरी ही सगळी सिस्टीम हरताळ पाळते असं वाटतं. मी याच्याबद्दल बी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करल आणि शेवटी तुम्ही जे स्टिंग ऑपरेशन केला किंवा जी माहिती तुमच्याकडे आहे त्याची कॉपी मला दिली तर मी कॅबिनेटमध्ये लागलं त्याला सर्व दाखवल का असे लोक काही शेतकऱ्यांची अडवणूक पिडवणूक करत आहे. यांच्यावर तात्काळ 2 वेगवेगळे आहे. एक तर सहकार विभाग वेगळा आहे, दुसरा महसूल विभाग आहे, तिसरा पोलीस विभाग आहे आणि मेन याच्यामधला कृषी विभाग आहे. या विभागाने तात्काळ मी काय असं बोलणार नाही की तुम्ही जे बोलू लागले ते चुकीचं आहे. तुमची सत्य माहिती आहे ही समजून मी मुख्यमंत्री महोदय चर्चा करल आणि त्याच्यावर अंतिम निर्णय करल. मी 3 निर्णय घेतले होते. एक निर्णय जो होता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने जी अपघात योजना होती त्या योजना अनेक लोकांच्या अडीअडचणी दलालाच्या माध्यमातून चालते. आम्ही बंद करून टाकलं आणि डायरेक्ट कृषी विभाग तो शेतकरी अपघात झाला त्याला द्या. त्याच्यामध्ये महिलांचा समाविष्ट नव्हता. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं मला का तुम्ही त्याच्यामध्ये एखादी महिला बहीण ज्यावेळेस डिलिव्हरीला जाते त्याचाही समाविष्ट करा. तेही त्याच्या कुटुंबावर आघात आहे, त्याच्या कुटुंबामध्ये अचानक ॲक्सिडेंटला याचा एक रूप आहे त्याला तेही समाविष्ट केलं. आता कोणतीही बहीण दवाखान्यामध्ये गेली असेल डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला असेल त्यालाही 2 लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याच्यानंतर मी बोललो होतो की केंद्र सरकार ज्या पद्धतीने 6,000 रुपये देतोय त्या पद्धतीने सन्माननीय शेतकरी महोदयांचा शेतकरी बांधवांचा त्या भावांचा जो रक्त जाळतो घाम गाळतो कष्ट करतो त्याला 6,000 रुपये महाराष्ट्र सरकारने बी द्यायला पाहिजे. ते मी निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी चालू आहे. 12,000 मध्ये त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे. शेतकऱ्याला आपण जो खातो तो पिकवतो म्हणून आपण खातो. त्यांनी नाही पिकवलं तर काय हाल होतील. जर 1 रुपया ज्यावेळेस विमा झाला त्यावेळेस 1 गुंठा जरी असेल तर त्याला कमीत कमी 1,000 रुपये मिळावे. करेक्ट. पण आता शेतकऱ्यांना विम्याचे 50 रुपये 35 रुपये बरोबर आहे. रुपये असे पैसे कसे काय येतात? हे तुम्ही जे महत्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली. मी माझ्या वेळेस बी तसा निर्णय आला होता आमच्या समोर. त्यावेळेस कायदा नव्हता. आपण कायदा केला होता का 1,000 पेक्षा कमी कोणालाही शेतकरी बांधवाला नुकसान दिल्या जाणार नाही. खरं म्हणजे त्यांच्या विरुद्ध पोलीस केस गुन्हा दाखल करायला पाहिजे त्या कंपनीच्या विरुद्ध. या कंपन्यावाले शेतकऱ्याची अडवणूक करत असेल तर कंपन्यावाल्यांच्या बद्दल 3 मिटिंगा झाल्या साहेब आमच्या 4 मिटिंगा झाल्या 4 मिटिंगाच्या नंतर मुख्यमंत्री महोदयांनी परवाच पुऱ्या बँकिंगवाल्याला बोलवलं का तुम्ही ज्या पद्धतीने शेतकऱ्याची अडवणूक पिडवणूक करत असाल त्या नॅशनलीज असेल का जिल्हा मध्यवर्ती बँका असेल त्यांनी कधी शेतकऱ्याचा लोन पास करायला अडचण आली त्यांनी कदाचित शेतकऱ्याला मदत करण्यामध्ये जे आपण 1 रुपयाचा विमा भरतो आणि सरकारच्या माध्यमातून त्याला नुकसान भरपाई महिने 3 महिने 4 महिने 6 महिने मिळत नाही तात्काळ मिळाला पाहिजे. हेही निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी दिला. आणि हे सर्व करताना काही त्याच्यामध्ये जाचाकाठी कंपन्यावाल्या त्यांच्या पद्धतीने ते मागणी करतात. त्याच्यावर अंतिम निर्णय मला वाटतं केंद्र सरकारकडे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री जाणार आहे आणि याच्यावर अंतिम हे करणार आहे का आपण जे विमा भरतो त्या विमाधारकाला 10 दिवस 15 दिवसामध्ये त्याचे 25% ॲग्रीम मिळावं आणि राहिलेले पैसे मिळावे. दुधाचा प्रश्न चिघळलाय बरोबर आहे. हे बी महत्वाचं आहे. 5 रुपये अनुदान देते त्यांना. पुरेसं नाही असं लोकांचं म्हणणं आहे. सरसकट 40 रुपयाचा भाव द्या. आता फेल गेलेली नाही आहे ती. 1 लिटरला ऐका ना दादा 1 लिटरला 5 कोणाकडेही 25 लिटर 30 लिटर मिळतो. सरकारने हे त्यांना मदत केलेली आहे जोपर्यंत ते रेग्युलर होत नाही. आता सोयाबीनला भाव नव्हता बाकी कापस त्यालाही 5,000 रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला. तोही आता येणाऱ्या महिन्यापासून जे अडचणीमध्ये आलेले सोयाबीन पिकवणारे शेतकरी मला माहीत आहे. मी या मुवमेंटमध्ये गेल्या 43 वर्षापासून काम करतोय. कोण काय बोलतो त्याच्यापेक्षा मी जे करतोय त्याच्यामध्ये काही चुकत असेल तर कान धरून मी माफी मागल. शेवटी माणूस आहे चुकू शकतो. परंतु ज्या प्रामाणिकपणाने या राज्याचे मुख्यमंत्री काम करतात 18 घंटे 15 20 घंटे त्यांचंही मूल्यमापन करायला पाहिजे. त्यांनी काही चूक केली तर आम्हालाही फासावर लटकवा. पण ते एक अचूक काम करणारे पहिले मुख्यमंत्री पाहिला मी की शेवटच्या गरीब माणसापर्यंत जुडलेला आहे. आणि हे सर्व करताना बाकी काही अडचणी येतात ना. हे बा सरकारने एखादी योजना आणली 5 रुपये आणला त्याच्यामध्ये पर्यायी मुख्यमंत्री महोदयांना लोकांनी परवाच भेटले विखे पाटील साहेब होते ते म्हणजे 10 रुपये करता येईल का त्याचंही कॅल्क्युलेशन केला. आता राज्याच्या उत्पन्नामध्ये ही 20,000 कोटी रुपयाची तूट आहे बजेटमध्ये. आता तुम्ही त्याच्यामध्ये सर्व करताना हे पाहावं लागतं. आणि शेतकरी बांधवाला जितकं दिलं ते माझ्या माहितीप्रमाणे समुद्रातून एखादा तांब्यावर पाणी आणून त्याची कर्जमाफी केली किंवा वीज माफी केली
तर त्याच्या घशामध्ये टाकलं हे पाप नाही आहे. शिल्लोड विधानसभा तुम्ही शिंदेच्या नेतृत्वाखाली लढणार का? एक आता असं फाडून टाकू का? मी पहिलेच बोललो शिंदे साहेबाच्याच, आणि मी शिवसेनामध्ये सत्तार आणि शिवसेना आहे, तुम्ही सर्व पत्रकार बांधव आहे, हे कधी समीकरण पाहिले होते का? का हो साहेब पाहिले होते का? पण घडलं, काँग्रेसमध्ये काही सत्तार आहे. भाजपकडे जाता जाता काँग्रेसची हवा काँग्रेसची आहे ना? हवा मी तुम्हाला सांगतो, आज जी हवा चालू, ऐका ना दादा, आज जी हवा आहे फक्त एकनाथ शिंदे साहेबाची आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या सोबत जोडीला कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आहे, इकडे अजित पवार आहे. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष मला आज दिसतं, उद्या काय होईल ते बोलता येणार नाही, पण आम्ही पुन्हा येऊ सत्तेवर. दानवे लागतील का तुमच्या? मला कोणीही लढलं तर मी एक मिनिट, मला कोणी व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही. मी पैलवान आहे. अरे ऐका ना बाबा, अरे मी पैलवान आहे. कोणाशी तर 2-2 हात करायचे आणि त्या करायला बरोबर आहे. बोला, हे साक्षी आहे. जिधर सत्ता है उधर सत्ता है. धन्यवाद. और चाय पानी मंगाओ और बैठो यार. अरे एक मिनिट, अरे आणा ना चहा, आणा ना चहा, नाश्ता की काय आणा ना. ए भैया, त्यासाठी दिलं होतं, मात्र लाभार्थ्यांकडून उधळून भरलं जात नाहीये. त्यामुळे तब्बल 249 कोटी रुपयांचं मुद्रा लोन सुटलेलं आहे. बँक वाले टेन्शन मध्ये आहेत. काय वाटतं तुम्हाला, काय आव्हान मुद्रा लोन भरणाऱ्यांच्या संदर्भात? नाही, मुद्रा लोन भरण्याच्या बाबतीत मुद्रा लोन ज्या कंडिशनमध्ये दिलेलं आहे त्याचे नियम बनवलेले आहे आणि त्या नियमाप्रमाणे मला असं वाटतंय की ते मुद्रा लोनचे पैसे भरावे. आम्ही जे अण्णासाहेब महामंडळकडून जे लोनची गॅरंटी घेतलेली आहे, व्याज सरकार भरणार आहे आणि मुद्दल त्यांनी भरावं. अशा पद्धतीने आम्ही अनेक निर्णय, आता मी मायनॉरिटीसाठी ते घेणार आहे. मी त्या दिवशी बोललो तुम्हाला, तुम्ही होते का नाही, मी बोललो का मायनॉरिटीचा हाऊसिंग लोन घेणार, व्यापार लोन घेणार, त्याचा मुद्दल त्यांनी भरावं. मुसलमानामध्ये व्याज लेना भी गुन्हा है, व्याज देना भी गुन्हा है. मला व्याज हम दे देंगे सरकार, लोन लो और दो. अरे 7 आले ना मामा, असं काय करू लागले? अरे 7 आले, 7. अरे तर कमी झाले तर विधानसभेमध्ये 40चे 70 करणार, 70 मुख्यमंत्री मोदयासोबत. आणि 70ने 70 केले का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये. गरीबचा बी नंबर सांगून टाकू. नाही, आपण मंत्री ज्याच्यामध्ये खुश आहे, आपल्याला जे मिळेल ते. मी किती खाते, महसूल काढला, ग्रामविकास काढला, बांधकाम काढला, MLIDC काढली, अन्न नागरी पुरवठा काढला, राज्यमंत्री असताना 17 आणि कॅबिनेट असताना 5 खाते. इतका अनुभवी कोणी नसेल, तरी लोक मला येडा समजतात. तर मी काय करू त्याला? आता इतका येडा माणूस 40 वर्ष राज्य करू शकतो का? मला म्हणतात त्याला काही कळत नाही, त्याला नियम माहित नाही, त्याला कळतं ते खरखुचाप आहे. काय बोलावं साहेब, मला काही कळत नाही यार का माझ्या कामाचं भी मूल्यमापन करना काही अल्पच है. तुम्हारे कैमरे काढो, नहीं तो फिर उधर के इसमें चलो. अच्छा हिंदी क्या करना है? हिंदी में बोलो ना, अभी हिंदी है ना, बोलो कौन है हिंदी में? तो ये भी है, आप भी जाके देखो बस्तियों में कितनी परेशानी है, आप भी जाके देखो उनकी पढ़ाई में कितनी दुश्वारियां है. तो ये सब चीज़ उनको हमको इस पे लाइन पे लाने के लिए महाराष्ट्र सरकार का माइनॉरिटी डिपार्टमेंट ये सोच रहा है कि जो बच्चे एजुकेशन नहीं करते उनको आज एजुकेशन मिलना. अभी जो स्पर्धा परीक्षा में जाना है तो तुमको उतना टैलेंट ब्रिलियंट होकर आना पड़ेगा. उसके लिए हम एक बच्चे पे 40 लाख रुपए खर्चा कर रहे हैं. वो 40 लाख महाराष्ट्र सरकार खर्चा करेगा. बच्चा उधर से टॉपर बन के आएगा और अच्छा धंधा करेगा, बिजनेस करेगा, नौकरी. नहीं, ये तो सुन लो पहले पूरा. ये दो बीच में लाते, फिर ये भी नहीं होता वो भी नहीं होता. तो ये मेरी बात सुनो. ये पहली बार सरकार ने ये फैसला किया, मुस्लिम एजुकेशन के अंदर उनको रिजर्वेशन मिलना चाहिए, अच्छे टॉप के स्कूलों में, कॉलेजों में उनको एडमिशन मिलना चाहिए. उसके तरफ से महाराष्ट्र सरकार मुझे लगता है कि जल्द से जल्द एक ऐसा JR निकालेगा कि वहाँ उनको पढ़ाई की ये जो मुख्य प्रवाह में उसमें उनको लाना पड़ेगा. और वो लाने की हम कोशिश कर रहे हैं. रहा सवाल मार्टी का, तो मैंने बोला कि मार्टी का कैबिनेट में यहाँ से जब गया, आयुक्तालय का उद्घाटन करके वहाँ जाया, हमारी मैडम से बनाया. अब हमारे पास सेक्रेटरी के पास बैठ के दोनों DCM और CM साहब की सही होगी और कैबिनेट में आएगा, उसकी भी कॉपी दे दूंगा. हर कैबिनेट में हम कुछ ना कुछ माइनॉरिटी के लिए करते हैं. और माइनॉरिटी एक मुसलमान ही नहीं है,
माइनॉरिटी के अंदर जू है, जैन है, पंजाबी है, बौद्ध है, ऐसे 7 अलग अलग जू जात से लेके तो मुसलमान तक। आयुक्तालय में क्या काम होने वाले हैं अभी? ये आयुक्तालय का मतलब अभी भी समझा नहीं, तुम पत्रकार हो गए तो मुझे भी आश्चर्य लग रहा है। जनता के लिए सुनो, जनता का ही काम सुनो। यहाँ जो है माइनॉरिटी डिपार्टमेंट का वक्फ बोर्ड का कंट्रोल वहाँ रहेगा, उनका वरिष्ठ बोल के। वहाँ जो है आज मौलाना आजाद फाइनेंस कॉर्पोरेशन है, उनका कंट्रोल वहाँ रहेगा। आज जो माइनॉरिटी डिपार्टमेंट का पैसा खर्च होता है हुआ क्या नहीं हुआ, उसका कंट्रोल वहाँ रहेगा। उसके बाद हमारे जो छोटे छोटे यूनिट चलते हैं, वो मदरसा, हमारा एक मदरसा बोर्ड को भी हम 2 लाख के बजाय अभी 10 लाख रुपए कर दिए। 10 लाख उनको देंगे तो वो सही गया कि नहीं गया, वो जिस चीज़ के लिए दिया गया उसका कंट्रोल है कि नहीं है। और आयुक्तालय यहाँ नहीं है, ये आयुक्तालय का नीचे हर डिस्ट्रिक्ट के अंदर ऑफिस रहेगा, वो उससे कनेक्ट रहेगा। 86 पद मैंने मंजूर किया, 86 तो 86 पद उनके रहेंगे और वो यहाँ के आसानी से काम करेंगे, ताकि वक्फ बोर्ड के अंदर कभी अगर एक आधा मस्जिद का इनाम है, एक आधा दरगाह का इनाम है, एक आधा वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी को कोई अलग से विल्हेवाट लगा रहा, उसको वहाँ लेना पड़ेगा, उसको कंट्रोल करना पड़ेगा। महाराष्ट्र सरकार ने और एक ऑर्डर काढ़ा है। मैं तो देवेंद्र जी 2016 का GR बताया, मैं नया कुछ नहीं बताया। 2016 में देवेंद्र जी ने एक GR काढ़े थे कि जितनी भी वक्फ प्रॉपर्टी किसी भी व्यक्ति के नाम पे, खासदार, आमदार, मंत्री, उद्योगपति या लीडर या पुढारी, कोई भी जात का होगा, उसको राउंड मारना और वहाँ वक्फ बोर्ड का नाम लिखना। अंबानी की प्रॉपर्टी मैं सबकी बात कर रहा, मैं सबकी बात कर रहा। आरक्षण के ऊपर करीब कुछ 10 दिन के अंदर या 12 दिन के अंदर आपको सम्मानीय मुख्यमंत्री महोदय अधिवेशन में कोई भी घोषणा कर सकते, कभी भी कर सकते। लेकिन इसका जो मेन मकसद ये रहता है कि अधिवेशन के टाइम पे बाहर कोई घोषणा नहीं होती और मुख्यमंत्री जी इसका घोषणा उनके जो स्पीच रहेगा हमारा आखिरी का, उस स्पीच के अंदर आप सुनो, बहुत और भी घोषणाएं होने वाली है। ये मुख्यमंत्री महोदय का कर्तव्य दक्ष है, कर्तव्य का पार, जो भी आखिरी तक गरीब से गरीब आदमी है उसको न्याय और इंसाफ देने का काम करेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।